यंदा मान्सून 27 मे पर्यंत केरळ किनाऱ्यावरती पोहोचणार आहे. गेल्या 17 वर्षातील म्हणजेच 2008 पासून प्रथमच मान्सून नियोजित कालावधीच्या 4 दिवस आधी केरळमध्ये येईल. सध्या मान्सून निकोबार बेटं, दक्षिण अंदमान समुद्र आणि पूर्व बंगाल उपसागराच्या काही भागात पोहोचलेला आहे. मान्सून लवकर येण्याच्या तयारीत असल्यामुळे मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे. 12 ते 15 मे दरम्यान संपूर्ण देशाला येलो अलर्ट देण्यात आलाय. महाराष्ट्रातील सर्वच भागात 12 ते 15 मे पर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. त्यातही आज पावसाचा जोर जास्त असेल असा इशारा देण्यात आलाय. लातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे लातूर शहरातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. मात्र गरमीनं हैराण झालेल्या लातूरकरांना काही अंशी दिलासा मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरात धुळीचं सावट निर्माण झालं. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र बाजरी आणि कांदा पिकासह चिकू आणि आंब्याच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय. मे महिन्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगावरती इंद्रधनुष्याचं दर्शन झालं. अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानंतर ऊन पावसाचा खेळ सुरू होता. यावेळी इंद्रधनुष्याचं दर्शन घडलं. विक्रमगड तालुक्यातील साखरे पाटील पाड्यातील ग्रामस्थ पाणी टंचाईनं त्रस्त आहेत. थंडाभर पाण्यासाठी त्यांना दररोज 1.5 किलोमीटर इतकी पायपीट करावी लागते. इथल्या विहिरी आटल्या असून टँकर येण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे त्यांना पायपीट करावी लागते. हिराबाग वॉटरवर्क्समधनं जलभवन विश्रामबाग टाकीला जाणारा पंप नादुरुस्त झाल्यामुळे निम्म्या सांगली शहराला 3 दिवस अपुरा पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. भारतीय रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठी पर्यटन रेल्वे गाडी 9 जूनपासून सुरू होणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाई आणि ऐतिहासिक पन्हाळगडासह राज्यातील इतर सांस्कृतिक आणि तीर्थस्थानांचं दर्शन या योजनेमधून घडणार आहे. यानंतर एक बातमी आहे. भिवंडीतनं 2 गोदामांना भीषण आग लागली. रिचलँड कॉम्प्लेक्समधील कपडे, मेडिकल, केमिकल, सप्लिमेंट आणि इलेक्ट्रॉनिक साठा असलेल्या 2 गोदामांना भीषण आग लागल्याची बातमी येते. कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाची गाडी तिथे दाखल झाली आहे. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी सुदैवानं झालेली नाही. भिवंडीमध्ये 2 गोदामांना लागलेली आग आणि ही आग नेमक्या कोणत्या गोदामाला, की ज्या गोदामामध्ये कपडे आहेत, मेडिकल, केमिकल, सप्लिमेंट आणि इलेक्ट्रॉनिक्स साठा आहे. यानंतर पुन्हा एकदा बघूयात गावाकडच्या बातम्या. जळगावातील कानळधा इथल्या विविध विकास कामांचं मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी त्यांचा भव्य मिरवणूक काढत नागरिक सत्कार करण्यात आला. राज्यामध्ये 50% आसपास रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कृषी आणि पूरक उद्योग तसंच उद्योग क्षेत्रांच्या राज्याचा सकल मूल्यवर्धनातील वाटा आणखी घटलेला आहे. सेवा क्षेत्रांना राज्याच्या अर्थव्यवस्थेला हात दिलाय. सिंचन व्यवस्था निर्माण करण्यात तेवढं यश आलेलं नसल्यामुळे कृषी क्षेत्राला पूर्णपणे पावसावरती अवलंबून राहावं लागतंय. भारतानं सर्वच खेळांमध्ये सुवर्ण पदकांवरती आपली मोहर उमटवावी यासाठी क्रीडा भारतीतर्फे गाव तिथे कबड्डी संघ ही संकल्पना राबवली जाणार आहे. अखिल भारतीय कबड्डी बैठकीत हा निर्णय झाला. शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव मिळावा तसंच दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळावी या मागण्यांसाठी प्रहार संघटनेकडून मंत्री शिवेंद्रराजेंच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. बच्चू कडूंच्या उपस्थितीत हे रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे. अमळनेरमध्ये सखाराम महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी तब्बल 1,788 महिलांची ओटी भरून 250 वर्षांची परंपरा जपण्यात आली. यावेळी यात्रोत्सवात गरिबांना शिधा वाटप करण्यात आलं तर मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. देहूतल्या मुख्य मंदिरात नृसिंह जयंती निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला चंदनउटीतून नृसिंह अवतार साकारण्यात आला तर विविध फळांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. संत तुकाराम महाराजांच्या देहू देवस्थानमार्फत ही चंदनउटी करण्यात आली असून पांडुरंगाचं हे रूपडं बघण्यासाठी देहूत भाविकांनी मोठी गर्दी केली. नृसिंह जयंती निमित्तानं माऊलींच्या संजीवन समाधीवरती चंदनउटीतून नृसिंह अवतार साकारण्यात आला. हे वैभवी रूप बघण्यासाठी अनेक भाविकांनी माऊलींच्या मंदिरात गर्दी केली. हिंगोली इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन उन्हाळी भुईमुग शेंगांची आवक होते. या शेंगांना 5,000 ते 5,800 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय. हा भाव लागवड खर्चाच्या तुलनेत कमी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 34,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. उन्हाळ कांद्याला जुन्नर ओतूर बाजारात कमीत कमी 1,000 रुपये तर सरासरी 1,450 रुपयांचा दर मिळाला. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 324 क्विंटल गव्हाची आवक झाली. गव्हाला कमीत कमी 2,524 रुपये तर सरासरी 2,650 रुपयांपर्यंतचा दर मिळाला.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर समाज माध्यमांद्वारे त्याबाबत आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात टाकल्या जात आहेत. पण त्याचे गंभीर पडसाद उमटण्याआधीच अशा 5,000पेक्षा अधिक आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याचं काम महाराष्ट्र सायबर विभागानं केलंय. अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या माना गावात 40 गोवंशांची सुटका करण्यात आली. मात्र या प्रकरणातील आरोपी अल्ताफ अहमद मुमताज अहमद हा फरार होण्यात यशस्वी झालाय. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. येत्या दिवाळीत म्हाडाची मुंबईतील 5,000 घरांसाठी लॉटरी निघणार आहे. तत्पूर्वी जुलै महिन्यात म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे 4,000 घरांची बंपर लॉटरी काढली जाणार आहे. यातील सर्वाधिक घरं ठाणे आणि कल्याणमध्ये असणार आहेत. भारतीय सैन्यानं जानेवारी 2026 पासून तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमासाठी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे असं सांगितलंय. तरी अभियांत्रिकी पदवीधर असलेले अविवाहित पुरुष उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. महारेरा परीक्षेसाठी अर्ज करण्यास शेवटची संधी उरली आहे. 14 मे रोजी हे पोर्टल बंद होणार असल्यामुळे त्यापूर्वी एजंटचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. हे प्रशिक्षण आजपासून सुरू होत आहे. प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षेला सामोरं जाण्याची ही शेवटची संधी आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षामुळे स्थगित करण्यात आलेली इंडियन प्रीमियर लीग लवकरच सुरू होऊ शकते. आठवड्याच्या अखेरीस 16 किंवा 17 मे पासून पुन्हा एकदा IPL सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांचा धकाधकीचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध प्रकल्प हाती घेण्यात आलेत. मध्य रेल्वेनं CSMT ते कुर्ला दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम सुरू केलंय. त्यामुळे लोकल ट्रेनमधली गर्दी कमी होण्यास मदत होईल. वरुण राजे यावर्षी वेळेवर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मात्र अजूनही मुंबईची पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईची कामं अपूर्ण आहेत. 31 मे पूर्वी 80% नालेसफाईचं टार्गेट पूर्ण करायचं असून आतापर्यंत केवळ 47% नालेसफाई पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुढच्या 20 दिवसात 33% नालेसफाईचं आव्हान मुंबई महानगरपालिकेसमोर आहे. महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधनं आता आपलं सरकार सेवा केंद्र सुरू होणार आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागानं या संदर्भातले आदेश जारी केलेत. पुन्हा पाहूयात गावाकडच्या बातम्या. मुंबईत BKC येथील पूर्व किंवा पश्चिम उपनगरामध्ये जाण्यासाठी वापर करणाऱ्या वाहनांना लवकरच वाहतूक कोंडी शुल्काचा भुर्दंड बसणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे शुल्क लागू करण्याच्या हालचाली MMRDAनं सुरू केल्या आहेत. त्यामुळे 50 मिनिटांपेक्षा कमी कालावधीसाठी BKCत येणाऱ्या प्रत्येक वाहनाला शुल्क भरावं लागणार आहे. मुंबईतल्या BKC इथल्या कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या 9.90 किलोमीटर मार्गाचं सायकल ट्रॅक किंवा ह्या लांबीचा सायकल ट्रॅक काढून टाकला जाणार आहे आणि हा ट्रॅक काढण्यासाठी 25 कोटींचा खर्च येणार आहे. वाहतूक कोंडी सोडवण्याच्या उद्देशानं रस्ता रुंदीकरण करण्याकरता हा निर्णय घेण्यात आलाय. बेस्ट प्रशासनानं बस गाड्यांच्या प्रवासी भाड्यात दुपटीनं वाढ केल्यानंतर बेस्टच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे. त्याचवेळी उत्पन्न मात्र 1 कोटी रुपयांनी वाढलंय. मे महिन्यामुळे आधीच प्रवासी कमी असल्यामुळे बेस्टचं नक्की किती प्रवासी घटले याबाबत निष्कर्ष काढण्यास वेळ लागेल असं प्रशासनाचं म्हणणं आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडे वाहनं हटवण्यासाठी स्वतःच्या मालकीच्या क्रेन विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पहिल्या टप्प्यात 43 क्रेन दाखल झाल्या आहेत. तर या क्रेन विभागवार ठेवण्यात येणार असल्यामुळे अवजड वाहनं बंद पडल्यास ती तात्काळ क्रेनच्या मदतीनं हटवण्यात येतील आणि वाहतूक कोंडी टाळता येईल. कमी झालेल्या NPA व्यवहारांमध्ये झालेली वाढ याच्या बळावर सर्व 12 सरकारी बँकांनी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये विक्रमी 1.79 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावलाय. मागील वर्षीच्या तुलनेत यात 27% वाढ झाली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान तणावामुळे मागील आठवड्यात शेअर बाजारात घसरण झाली होती. दरम्यान आता दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यामुळे बाजाराचा आलेख वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्रीकरणाचा अद्याप कोणताच प्रस्ताव आलेला नाही याची केवळ माध्यमातच चर्चा आहे अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेलांनी दिली. आम्ही पक्षातील सर्व प्रमुख मंडळी चर्चा करू असं ते म्हणाले. शस्त्रसंधीची बातमी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली? पंतप्रधान कार्यालय किंवा परराष्ट्र मंत्री यांच्याकडून का नाही असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. युद्धात भारताची बाजू मजबूत असताना देखील भारतानं अमेरिकेचं का ऐकलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मंत्री गुलाबराव पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. तुम एक को मारेंगे तो हम 100 को मारेंगे हे आपल्याला मोदीजींनी दाखवून दिलं. राज्यात आणि देशात आणि जगात पण भारताची वट आहे असं ते म्हणाले. भारत आणि पाकिस्तानात सुरू असलेलं युद्ध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं थांबलं. मात्र ट्रम्प यांनी आता काश्मीरसारख्या संवेदनशील मुद्द्याला हात घातला असून काश्मीर प्रश्नात तोडगा काढू असं ते म्हणाले.
युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे, मुंबई, ठाण्यासह राज्यभरातील किरकोळ तसंच घाऊक बाजारात अन्नधान्य खरेदीसाठी गर्दी होऊ लागली होती. मागील 2 ते 3 दिवसात गहू, ज्वारी, बाजरीच्या दरात क्विंटलमागे 100 रुपयांची वाढ झाली आहे. भारत-पाकिस्तानमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरी संरक्षण दल सक्रिय झालंय. दलानं सध्या विविध रहिवासी सोसायट्यांमध्ये मॉकड्रिल आणि ब्लॅकआउटच्या परिस्थितीत करण्याचं प्रशिक्षण सुरू केलंय. भारत-पाकिस्तान दरम्यान मुंबईत तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे फटाके आणि रॉकेट्स उडवू नयेत असे आदेश मुंबई पोलिसांनी दिलेत. 11 मे पासून 9 जूनपर्यंत हे आदेश लागू असतील. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली आणि सन्मानासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं परभणीत तिरंगा रॅली काढण्यात आली. शहरातील महात्मा फुले पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय आणि वंदे मातरम या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी खंडोबा देवाची पूजा केली. यावेळी प्रसाद म्हणून 1000 किलो डाळिंब देवाला अर्पित करण्यात आली. आगामी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कबड्डीचा समावेश करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पार पडलेल्या बैठकीत क्रीडा भारतीचे महामंत्री राज चौधरी यांनी ही माहिती दिली. दरम्यान क्रीडा भारतीतर्फे गाव तिथे कबड्डी संघ ही संकल्पना राबवली जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात तेली समाजाचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं. भाजप आमदारांसह अनेक तेली समाज बांधव या अधिवेशनाला उपस्थित होते. पंढरपूरच्या खर्डीमध्ये नृसिंह जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी हजेरी लावली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची निवड झाली, तर उपसभापतीपदी भाजपचे नेते सुनील कळके यांची निवड करण्यात आली. परभणीत वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येते. बेकायदेशीर वाहन चालवणाऱ्यांवरती कारवाई करण्यात येते. सांगली महानगरपालिकेनं संभाव्य मान्सून लक्षात घेता नालेसफाईला सुरुवात केली. 1.5 महिन्यात 65 किलोमीटरचे नाले स्वच्छ करण्यात येणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाड, येवला या भागातील नदी नाले कडक उन्हामुळे कोरडे पडले. त्यामुळे पाण्यासाठी वन्य प्राण्यांना भटकंती करावी लागते. बीडमध्ये हॉर्न वाजवल्यानं बस चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. जखमी बस चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान फरार टेम्पो चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. बीडमध्ये हॉर्न वाजवल्यामुळे बस चालकाला मारहाण झाली. कणकवलीच्या गोवर्धन गोशाळेचं उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला. भारतीय ट्रॅव्हल एजन्सी असोसिएशनकडून तुर्की आणि अझरबैजान विरोधात कडक भूमिका घेण्यात आली आहे. भारतीय पर्यटकांना या 2 देशात प्रवासासाठी जाऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. या 2 देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अमरावतीच्या बोडणा फाटामध्ये घरगुती वादातनं पतीनं पत्नीवरती जीवघेणा हल्ला केला. जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. जालन्यामध्ये वाळू माफियांनी तहसीलदारांच्या अंगावरती ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी जीव वाचवण्यासाठी तहसीलदारांनी हवेत गोळीबार केला. या प्रकरणात 4 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय. गडचिरोलीच्या देऊळगावमध्ये 4 कोटी रुपयांच्या धान्य खरेदी घोटाळा प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणात विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षांसह 5 जणांना पोलिसांनी अटक केली. चंद्रपूर जिल्ह्यातील सेंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू झाला. तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेले असता महिलांवरती हल्ला झाला. तर या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. यानंतर पाहूया 10 सेकंदात 10 बातम्या.